प्रभाग क्रमांक 7 मधील शिवसेनेचे नगरसेवक व गटनेते दीपेश सिंह परदेशी यांच्या नेतृत्वाखालील रोकडे मारुती नगर वसाहतीत शिवसेना शाखेचे उद्घाटन शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खासदार शिवाजीराव आढळराव साहेब यांनी जुन्नरकरांना एसटी बस सुरू केली जाईल असा शब्द दिला होता। ती बस सुरू झालेली आहे, मात्र इतरही काही मंडळी ही बस आमच्यामुळे सुरू झालेली आहे असेही म्हणतात। त्याचबरोबर जुन्नरच्या जनतेने शिवसेनेचा नगराध्यक्ष जुन्नर शहराला दिलेला आहे। नवीन वर्षाच्या निमित्त खासदार साहेब जुन्नरकरांना काय बक्षीस देत आहेत, कशा प्रकारची मदत करतायत आपण जाणून घेऊयात। दादा, जुन्नरकर जनतेने शिवसेनेचा नगराध्यक्ष जुन्नरला निवडून दिलेला आहे, जुन्नरकरांना आपल्याकडनं काय बक्षीस मिळेल? सर्वप्रथम शिवसेनेवर विश्वास ठेवल्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि निवडणुकीच्या प्रचारामध्ये आम्ही जे काही शब्द दिलेत ते पूर्ण करण्याची जबाबदारी सर्वस्वी आमची राहील। गेल्या वेळेला कारकीर्द अर्ध्यावरच आमची खुंटली होती, ह्या वेळेला नगराध्यक्ष 5 वर्ष सलग राहणार आहे, त्यामुळं कामं करण्याची जबाबदारी आमच्या शिवसेनेची, माझी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची राहणार आहे। आता मगाशी तुम्ही उल्लेख केला की एसटी चालू केल्याचं श्रेय कोणी घेत असेल, खरं म्हणजे ह्या वादात आम्ही पडू इच्छित नाहीत। जनतेला माहिती आहे कामे कोण करतं आहे, कोण करणार आहेत, कोण करत राहतं। श्रेय घेण्यासाठी कोणी घेत असेल तर आम्हाला त्याच्याशी फारसं काही देणं घेणं नाही आहे, पण विकास कामं हा आमचा महत्त्वाचा अजेंडा राहणार आहे। आणि ह्या नववर्षाच्या निमित्तानं मी सर्व जुन्नरकरांना मनापासून हे वर्ष सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीत जावं आणि शिवसैनिकांना हे वर्ष विजयाचं जावं। येणारी पंचायत समिती, जिल्हा परिषद पुन्हा एकदा भगवा फडको अशी अपेक्षा करून थांबतो। धन्यवाद। खासदार साहेब, जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर आपला माणूस आपली आघाडी आमदार शरदराव सोनवणे आणि शिवसेनेची युती झालेली आहे, होणार आहे। उपनगराध्यक्ष निवडणं बाकी आहे, शिवसेनेचा उपनगराध्यक्ष होईल की मित्रपक्षाला दिला जाईल, काय सांगाल? आपला आघाडी आपली जशी काय आघाडी करण्याचा काही विषय नाही आहे, युती करण्याचा विषय नाही। शिवसेना सोबळावर आहे, आम्ही जरी संख्या असली तरी आमची ताकद जास्त आहे। खासदार साहेब, नोटबंदीचा परिणाम सगळ्यावर झाला आहे, शिवसेना नेहमीच या विषयावर ओरड करत असते। आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले नोटबंदीमुळे शेतकऱ्यांवर खूप परिणाम होतोय, माझी 2 एकरची वांगी वायाला गेली। सर, काय सांगाल? नाही, त्यांची वांग्याचं काय झालं हे माहिती नाही आहे, पण अर्थव्यवस्थेचं, विशेष करून ग्रामीण भागातल्या अर्थव्यवस्थेचं खूप मोठं नुकसान झालं ही गोष्ट खरी आहे। आणि याचे परिणाम आता जरी लोकांना वाटत नसले तरी येणाऱ्या महिन्या 2 महिन्यानंतर भारताच्या अर्थव्यवस्थेवर खूप मोठे गंभीर परिणाम होणार आहेत। याचे आपण 2-3 महिन्यांनी चर्चा करूया। जुन्नर नगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये शिवसेनेने दिलेला शब्द पाळला जातो असं खासदार साहेब म्हणतात। भविष्यकाळामध्ये या जुन्नर शहराचा चेहरामोहरा बदलू असाही शिवसेनेचा दावा आहे। पाहूया नक्की या जुन्नर नगरीचा शिवसेना कशा प्रकारे चेहरामोहरा बदलत आहे। जुन्नर पंचायत समितीची आपण भव्य दिव्य इमारत बांधली, मात्र या उद्घाटन समारंभामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेची तू-तू-मी-मी पाहायला मिळाली, काय सांगा? साहेब, पहिली गोष्ट म्हणजे तू-तू-मी-मी अजिबात नाही। भाऊ देवाडे थोडंसं राजकारणात आपण काम करणारी माणसे, त्यांना कळालं पाहिजे। त्या व्यासपीठावर कुणीही बसलेलं नसताना सन्माननीय मंत्री महोदय यायच्या अगोदरच स्थानापन्न झालेले होते। पहिली गोष्ट ही त्यांची चूक नाही, घोडचूक आहे। दुसरी गोष्ट, सन्माननीय वल्लभशेठ बेनके यांना पत्रिका पोचलेली होती, ते जरी माजी आमदार असले तरी आम्ही प्रोटोकॉलप्रमाणे त्यांचं नाव टाकलेलं होतं। सन्माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती या सगळ्यांची नावं टाकलेली होती। सगळ्यांना ज्या पद्धतीमध्ये आमंत्रणं गेली त्या पद्धतीत माननीय वल्लभ बेनके साहेबांना आमंत्रण गेलेलं होतं। आणि तिसरी गोष्ट अशी की कोणाही अवमान करायचा प्रश्न तिथं निर्माण होत नाही। आदरणीय वल्लभशेठ बेनके साहेबांनी या इमारतीच्या मंजुरीसाठी प्रयत्न केलेत, त्यांचं आम्ही जाहीरपणाने सभापतीताईंनी देखील तिथं उल्लेख केलेला, ज्या प्रास्ताविकामध्ये तो उल्लेख केलेला आहे।
त्याच्यामुळं उगीचच राजकीय वळण देऊ नये. त्यांची इच्छा होती की प्रत्येक पक्षाच्या माणसाला बोलून द्यावं. आता प्रश्न हा आहे, काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, आघाडी आहे, सगळ्याच पक्षाच्या लोकांना जर बोलायला द्यायचं तर हा मंत्री महोदयांचा कार्यक्रम आहे. हा कुठं काय एखाद्या गल्लीतला कार्यक्रम नाही. जुन्नर पंचायत समितीमध्ये सर्वपक्षीय सदस्य आहेत. 100% आम्ही त्याच्यात नाकारत नाही, आम्ही त्याच्यावर दुमत देखील नाही. आता आमच्या भगिनी काँग्रेसच्या आमच्या सुरेखाताई देखील इथं बसल्यात. मला वाटत होतं त्यांनीही बोलावं. मलाही जिल्हा परिषद सदस्य आहे. 100% ना साहेब. पहिलं गोष्ट म्हणजे लोकांना हे कळलं पाहिजे पंचायत समिती सदस्याला की जिल्हा परिषद प्रोटोकॉल कळला पाहिजे ना. पहिल्या लाईनमध्ये जिल्हा परिषद सदस्य बसावेत, मागच्या लाईनमध्ये पंचायत समिती सदस्यांनी बसावं. हे जर त्यांना कळत नसेल तर त्यांना काय आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आपली उमेदवारी फायनल व्हावी म्हणून भाऊ देवडे यांनी नौटंकी केली असं म्हणायचं ते आता तुम्हाला अधिक माहीत असेल. आणि दुसरी गोष्ट, राष्ट्रवादी काँग्रेसने जरा थोडं मागं वळून बघावं. ज्यावेळेला ते सत्तेत होते त्यावेळेला काय पद्धतीनं त्यांनी केले, पण शिवसेना तसं कधी करत नाही. सगळ्यांना सोबत घेऊन शिवसेना काम करते. राष्ट्रवादीनं प्रचंड त्रास दिला आहे. त्या गावातल्या सरपंचाला शिवसेनेचा असेल तर विचारायचं नाही. तिथला जर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचा किंवा दुसऱ्याचा पक्षाचा असेल तर त्याला विचारायचं नाही. अनेक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. आपल्या पक्षाच्या उमेदवारांची घोषणा कधी होईल? लवकर होणार, लवकर होणार, लवकर होणार. तुम्ही काळजी करू नका, लवकर होणार. आणि शिवसेनेचाच तुमचा मतदारसंघ राखीव झालेला आहे. आपण कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार? मी सगळ्या मतदारसंघातून लढतो. तुम्ही काय सांगा? तुम्ही जे आता म्हणाले बावड देवाडे तू ममे झाली थोडीशी. राष्ट्रवादीच्या लोकांना सत्तेशिवाय राहता येत नाही हे त्यांनी आज सिद्ध करून दाखवलं. पण आमचं मोठ्यापणानं आम्ही तो पंचायत समितीचा गटनेता असला तरी पुढच्या लाईनमध्ये बसवलं होतं. प्रोटोकॉल ह्या मंडळीला पहिले शिकलं पाहिजे. आणि यांना जी सवय लागली की सत्ते वाचून आपण राहू शकत नाही, कुठंतरी चांगल्या कामात व्यत्यय आणायचा, काही गरज नव्हती बोलण्याचं. हे पहिलं राष्ट्रवादी काँग्रेसने मानापानाला सुचवलं. त्यांच्या काळात ते आम्हाला पत्रिकांना आमंत्रणसुद्धा देत नव्हते, शिपायाच्या मार्फतसुद्धा नव्हते. तर पहिलं आपण त्याचं वळण विरोधात राहायला शिका, विरोधात कसं राहावं याचं त्यांनी पहिलं क्लास घ्यावा आणि मग तर त्या गोष्टी करा. जुन्नर पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर आल्यामुळे राजकीय वातावरण तापू लागलेलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्ये तुतुमिमी सुरू झालेली आहे. भविष्य काळामध्ये हा वाद कदाचित वाढण्याची शक्यता आहे. डिंगोरे सोसायटीचे चेअरमन जयवंत शेरकर यांनी काँग्रेस पक्षाला रामराम करून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. ते माझ्यासोबत आहे. काँग्रेस पक्ष का सोडला आणि शिवसेनाच का तुम्ही स्वीकारली, काय सांगाल आपण? शिवसेनेचा मतदार जास्त आहे तालुक्यामध्ये, काँग्रेसचा मतदार कमी आहे तसं. त्याच्यामुळं आणि जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी झेडपीसाठी मी इच्छुक आहे, त्यामुळे मी शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेस पक्षाकडूनही तुम्हाला उमेदवारी मिळू शकत होती? हां, पण काँग्रेसची ताकद तशी कमीच आहे तालुक्यामध्ये आणि शिवसेनेचा मतदार जादा आहे. शिवसेनेकडून तुम्हाला उमेदवारी मिळाल्याची खात्री आहे? हा विश्वास आहे. चौधरी साहेब, शेरकर तुमच्या पक्षामध्ये आले आहेत, शिवसेनेचा कितपत फायदा होईल? जयवंत शेरकर हे खऱ्या अर्थानं युवकांमध्ये प्रेरणास्थान आहे. अनेक वर्ष विविध कार्यकारी सहकारी संस्था, त्याचप्रमाणे तंटामुक्तीचं अध्यक्षपद भूषवत असताना तरुणांना प्रेरणा देण्याचं काम त्यांनी डेंगोरे भागात मडपासून चांगल्या प्रकारे केलेलं आहे. आणि त्यांच्या येण्यानं शिवसेनेला निश्चित असा फायदा होईल. याचं एकमेव कारण त्यांच्याकडं जी गुणवत्ता आहे, मित्रप्रेम किंवा तरुण कार्यकर्ते एकत्रित घेणं. आणि आजही डिंगोरचे असंख्य कार्यकर्ते हे आमच्या जयंताबरोबर आहेत. आणि म्हणून आम्हालासुद्धा आत्मविश्वास आहे, पक्ष वाढवण्यासाठी निश्चित ते चांगल्या प्रकारचं काम करतील. हिराताई, आपण काय? शेरकरमध्ये कलाकौशल्य आहे माणसं जोडायचं, तेव्हा नक्कीच शिवसेनेला फायदा होईल असं मला वाटतं. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता पुढ्यात आहे. तुम्ही ज्या प्रभागामध्ये राहता, ज्या जिल्हा परिषद गटामध्ये राहता, आशाताई बुचके यांनी कोणत्या मतदारसंघामधून जिल्हा परिषद निवडणूक लढवावी आपल्याला काय वाटतंय? नाही, त्यांनी आपली मायभूमी नाही सोडावं असं मला वाटतंय. की आपण येणाऱ्या अगर पहिला मतदारसंघ होता, आता थोडासा बदल झाला आहे, पण तरी पण त्यांचं वर्चस्व येणाऱ्या अगरमध्ये चांगल्या प्रकारे त्यांनी तो मतदारसंघ. नारायणगावचे कार्यकर्ते म्हणतात आशाताई बुचके यांनी नारायणगाव वाळवाडी मतदारसंघातून निवडणूक लढवावी, आपल्याला काय वाटतं? नाही, आता काय कुठल्या मतदारसंघात उभं राहायचंय किंवा लढायचंय तो वरिष्ठ ठरवतील, त्याप्रमाणे आम्ही शिवसैनिक. आपण शिवसेनेचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते आहात. आशाताई बुचके यांना हा मतदारसंघ अतिशय जरी सेल्फ असला तरी या मतदारसंघातनं शिवसेनेचा कुठलाही कार्यकर्ता विजय होऊ शकतो. आशाताई बुचके जर नारायणगावला उभ्या राहिल्या तर 2 जिल्हा परिषद सदस्य निवडून येतील असं आपल्याला वाटत नाही? नाही, वाटतंय, पण एक शिवसेनेचं दगड दिला तरी पण आमच्या मतदारसंघात निवडून आल्याशिवाय राहणार नाही.
कारण आमचे शिवसैनिक कडवट आहेत आणि शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारा येणेरे आगर मतदारसंघ आहे. शिवसेनेचा आजवर काँग्रेस हा मित्रपक्ष राहिलेला आहे. यावेळेला काँग्रेस पक्ष सगळ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढणार आहे. याचा शिवसेनेवर काय परिणाम होईल? नाही, तसा साधारण काय परिणाम होणार नाही. शिवसेना हा मोठा पक्ष आहे आणि नक्कीच जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेनेची जास्त सीटं लागतील. आशाताई बुचके या शिवसेनेच्या रणरागिणी आहेत, वाघिणी आहेत. जेवढ्या आमदारांना विकास कामं करता येत त्याहून अधिक कामं आजवर आशाताई बुचके यांनी केलेली आहेत. आशाताई बुचके यांनी येणेरे आगर या मतदारसंघातनं, माहेरच्या मतदारसंघातनं उभं राहावं असं कार्यकर्ते म्हणतात. त्याचबरोबर आशाताई बुचके यांनी नारायणगाव वारवाडी या जिल्हा परिषद मतदारसंघातनं उभं राहावं अशी मागणी केली जाते. आपण काय सांगाल? मला एक शिवसैनिक म्हणून इतकं वाटतं, ताई कोणत्याही गटातून उभा राहो किंवा कोणत्याही गटातून कोणताही उमेदवार उभा राहो, दोन्ही गटांमध्ये शिवसेनेचाच उमेदवार बहुमताने निवडून येणार आणि आम्ही महिला आघाडी त्यासाठी कंबर कसणार आहोत. आम्हाला ठाम विश्वास आहे, सेनेशिवाय कोणाचेही सीट तिथे लागू शकत नाही. आणि त्यासाठी कालपासून मी जो पदाचा ताबा घेतला आहे, मी म्हणेल महिला आघाडी, त्यासाठी मी दिवसरात्र काम करणार आहे, महिलांचं संघटन करणार आहे आणि तालुक्यात इथून आजपर्यंत जी दिसली नाही ती ताकद महिला आघाडीची मी दाखवून देणार आहे. आणि त्यासाठी आदरणीय आशाताई बुचके असतील, आमचे वरिष्ठ पदाधिकारी असतील, हे आम्हाला सर्वपरीने मदत करणार आहेत. जुन्नर पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलेली आहे. आम्हीच सत्ता मिळवणार, आम्हीच निवडून येणार असा दावा करतायत. पाहूया जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये कोणता पक्ष बाजी मारतोय आणि कोणता पक्ष पुढे जातोय. कॅमेरामन लक्ष्मण दातकेसह सुरेश वाणी, आपला आवाज, जुन्नर. आपला आवाजच्या आजच्या बातमीपत्रामध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत रहा आपला आवाज. हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.